आज मी तुमच्यासोबत असा एक हेअर टोनर शेअर करणार आहे जो केसांची गळती पण थांबवेल आणि केस झपाट्याने वाढायला सुद्धा सुरुवात होईल। तर हा टोनर तुम्ही नक्की ट्राय करून बघा। हाय हॅलो नमस्कार, मी प्रतिभा हेअर केअरमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर इथे आपल्याला पेरूची पाने लागणार आहेत, ग्वावा लिव्स म्हणजेच पेरूची पाने। तर इथे आपल्याला पेरूची पाने आपल्याला जिथून मिळतील तिथून घेऊन यायची आहेत। तर कवळी आणायची आहेत आणि त्याचे देठ वगैरे सगळं काढून घ्यायचे आणि स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे, कारण त्याच्यामध्ये धूळ वगैरे असते तर ते निघून जाईल। तर हा पेरूच्या पानाचा जो हेअर टोनर आहे तो आपल्या केसांच्या हेल्थसाठी खूप चांगला आहे, नक्की ट्राय करून बघा। आणि आता उन्हाळासुद्धा चालू झालेला आहे, तर उन्हाळ्यामध्ये याचे खूप सारे फायदे आहेत आपल्या केसांसाठी। तर इथे मी आता धुवून घेतलेलं आहे, तर आपण याचा टोनर बनवूयात। तर इथे मी एक पॅन घेतला आहे आणि त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। तर हे पाणी असं गरम होऊ द्यायचं, त्यानंतर आपण याच्यामध्ये पाणी टाकणार आहोत। तर इथे पाण्याला आता थोडीशी उकळी आलेली आहे, तर आता इथे आपण पेरूची पाने टाकून घेऊयात। तर हा पानाचा जो टोनर आहे तो खूप चांगला आहे, नक्की ट्राय करून बघा। तर इथे हा पाण्याचा जो कलर आहे तो असा पिवळसर होईल तोपर्यंत आपल्याला अर्ध पाणी होईपर्यंत छान उकळू द्यायचं आहे। तर या टोनरचे खूप सारे फायदे आहेत। केस गळती कमी होते, केस सिल्की शायनी होतात, केसांची ग्रोथ खूप फास्ट होते आणि केसामध्ये कोंडा वगैरे झाला असेल किंवा खाज असेल ती सुद्धा कमी होते। तर हा टोनर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, खूप चांगले रिझल्ट आहेत। तर इथे पाणी अर्ध होईपर्यंत मी छान उकळू दिलं होतं आणि इथे गॅस ऑफ करून आता आपल्याला हे थंड व्हायला ठेवायचं आहे। तर पाण्याचा कलरसुद्धा पिवळसर झालेला आहे, तर आणि पाणीसुद्धा उकळून अर्ध झालेलं आहे। तर इथे मी गाळून घेतलं आहे थंड झाल्यानंतर आणि इथे स्प्रे बॉटल घ्यायची आहे। स्प्रे बॉटल नसेल तर तुम्ही कॉटनने सुद्धा लावू शकता किंवा तुमच्याकडे गुलाबजल किंवा दुसरी कशाचीही स्प्रे बॉटल असेल तर ती तुम्ही घेऊ शकता। तर इथे मी स्प्रे बॉटलमध्ये टाकून घेतलं आहे आणि तुम्ही माझे केस बघू शकता किती लांब पण आहेत आणि दाट आणि सिल्की शायनी पण आहेत। तर माझ्या हे रेमेडीज जे आहेत ते मी यूज करते, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालासुद्धा याचे खूप चांगले रिझल्ट मिळतील। माझे जे ऑइल आहेत, पॅक आहेत, टोनर आहेत, जे मी व्हिडिओ टाकलेले आहेत तुम्ही नक्की बघा आणि ट्राय करा आणि तुम्हाला केस गळतीसुद्धा कमी होईल। तर तुम्ही ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला रिझल्ट मिळाल्यानंतर, कारण कमेंटमध्ये दुसऱ्यालासुद्धा कळतं की काय रिझल्ट मिळत आहेत की नाही मिळत आहेत दुसऱ्यांना। तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। हा टोनर तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा यूज करा किंवा 1-2 ताससुद्धा ठेवू शकता किंवा रात्रभरसुद्धा ठेवू शकता, काहीही प्रॉब्लेम नाही। आणि लहान मुलांनासुद्धा लावू शकता, याचे काहीही साईड इफेक्ट नाही, हे नॅचरल आहे। तर हा टोनर तुम्ही बनवून फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, पण लावण्याच्या अगोदर अर्धा तास बाहेर काढून ठेवायचा, थंड लावायचं नाही। तर तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता, मी नक्की उत्तर देईल। तर तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि इथे हा टोनर माझा केसांच्या मुळांना आणि लेंथलासुद्धा व्यवस्थित लावून झालेला आहे आणि मी हा 1 ते 2 तास ठेवणार आहे, नंतर वॉश करून टाकणार आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू, धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। बाय बाय।